घेऊ शकता याची आपण नोंद घ्या. म्हणजे कोणी कुठल्याही संघाच्या संघाविरुद्ध चिमुकला तुम्ही पाठवू नका. आणि विनिंग संघाने कुठेही जायचं नाही, कारण तुमचा सामना कुठल्याही क्षणाला या ठिकाणी खेळवला जाऊ शकेल. नाणेफेकी जिंकली या सामन्यातील तलवली स्पोर्ट तलवली संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. पहिल्या चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु आसिफ आहे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. शुभम आणि अनिकेत हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चिरबास्फोट वाशिरे संघाच्या माध्यमातून रिहान मुरुमकडे मात्र षटकाला सुरुवात केली. प्रत्येकी 4 षटकांचा सामना पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय. लॉंग ऑफ आणि आय थिंक वायनिश मिडविकेट या क्षेत्रामध्ये आपल्याला 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. हो, चांगला कटर पडल्यानंतर पाहू शकाल हलकासा चेंडू मूव्ह झाला आणि बाहेरच्या दिशेने मात्र निघालाय. यानंतर पुढील जो सामना असेल जय बजरंग स्पोर्ट चिंचवली विपक्ष अर्जुली 11 अर्जुली. आपल्या सुद्धा विनंती असेल की आपण वेळेवरती इथे पोहोचायचं आहे. प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे याची आपण नोंद घ्या. जबरदस्त फटका हवेत केलाय, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आणि कुठल्या प्रमाणात चूक मात्र तिथे केली नाहीये. चांगल्या प्रमाणात झेल पकडलाय आणि पहिला धक्का लागत असताना चिरोबा वाशिरे संघाला अनिकेतच्या रूपानं व्यासपीठावर आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. शिवदास शिलार आपल्यामध्ये उपस्थित आहेत, चिंबीपाडा संघाचे खेळाडू. मी जगदीश भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. या स्पर्धेची मंचाची शोभा वाढवत असताना शिवदास भोईर आज ते आपला संघ देखील अगदी योग्य वेळेवर घेऊन आलेत. या स्पर्धेमध्ये जरूर कामगिरी तेवढी झाली नाही आहे चांगली, परंतु प्रयत्न होता त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर भोईरगाव चषक 20-25च्या दरम्यान. थँक्यू सो मच. न्यू बॅटर जयेश शिलार तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जबरदस्त गोलंदाजी रिहान मुरुमकर जे आपण पाहत आहोत. 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळले आणि फक्त एकच धाव खर्च केली. एक सफलता त्याच्या नावावरती आपण पाहिली. चांगला अंदाज बांधला खेळपट्टीचा आणि तद्दत रिव्हर्सचा फटका, जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. जयेश शिलारच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. परंतु चेक करूया की हा सिक्सर आहे की चौकार आहे. अगदी फ्लॅट फटका आपण पाहिला जयेशच्या बॅटमधून. सिक्सर आहे, यस. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू मात्र जाऊन लँडिंग झालंय. योग्य निर्णय आमचे तिसरे पंच शकील कोडी सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इनसाइड आउट, लाजबाब फटका, चेंडू चालला लॉंग ऑफच्या पलीकडे. सलगचा दुसरा सिक्सर. जयेश शिलार इज ऑन फायर. चेंडूवरती जरूर रिहान मुरुमकडे मात्र जयेशला मात्र बीट केलं, परंतु मागील 2 चेंडूवरती 2 दर्जेदार फटके आपण जयेश शिलारच्या वतीने पाहिले आणि पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र इथे संपन्न झाला. 13 धावा धाफालक्यावरती एका गडाच्या मोबदल्यात. जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगावच्या वतीने मात्र साकारली जाणारी स्पर्धा जय महाराष्ट्र चषक 2025 आणि जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आपल्याला संपूर्ण सहकार्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. चला, वेळेचं सर्वांना भान ठेवायचं आहे आणि आता मात्र एक खेळाडूचा चिरोबा वाशिरा संघाचा मात्र या ठिकाणी पोहोचतोय. सुरुवात चांगली केली रिहाननं, परंतु त्याच्यानंतर षटकाचा अंत जो आपण पाहिला तो थोडंसं आपल्याला कडवट पाहायला मिळाला. याचं कारण 2 सिक्सर पाहिले आपण शेवटच्या 2 चेंडूवरती. गोलंदाज फरदीन रईसला आपण पाहत आहोत. आज अफसर रईस संघामध्ये नाहीये, कमरान पटेल नाहीये, लतीफ सुद्धा मात्र संघामध्ये पाहायला मिळत नाही. आरकम पटेल इंजुरी झालेली आहे.
तो सुद्धा संघामध्ये नाही. म्हणजे आज संपूर्ण यंग साईट युवा खेळाडूंना आता मात्र आज या संघामध्ये स्थान दिलेलं आहे. परंतु किजर रई सध्या आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आपल्या संघाला कुठेतरी सावरण्याचा ते प्रयत्न करतायत. परंतु वेळे संदर्भात तरुणी संघ विनंती करतो की आपण सहकार्य करायचं आहे. फरदीन ओढतो विकेट मारा करतो, फटका हवेत केलाय, सेल ड्रॉप. चांगल्या प्रमाणे तिथे प्रयत्न झाला गेला परंतु कुठेतरी त्याच्याकडून मिस्टेक घडली गेली आणि फलंदाज शुभमला मात्र या ठिकाणी जीवनदान प्राप्त होत असताना 2 चेंडू शुभमनं फेस केले, 2 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. जयेश आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडू केल्या, 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहिले आणि अनिकेत शून्यावरती मात्र या ठिकाणी बादून माघारी परतलाय. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये एक मात्र चौकाराची हॅट्रिक पाहिली बबलू पाटीलच्या बॅटमधून. परदीन पुन्हा रिबसचा फटका, फुल टॉस आणि त्याच्यावरती कडक शॉट आणि या स्पर्धेतील पहिली सिक्सर हॅट्रिक पटकावलेली आहे फलंदाज जय शिलानं. आज सातत्याने आपण पाहतोय की मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय जयेश आणि त्याच्यामध्ये तो मात्र यशस्वी सुद्धा झालेला आहे. पहा चेंडूच्या आकारामध्ये काही जर बदल असेल तर पंच मात्र पुढील चेंडूची मागणी करू शकतात. अदरवाईज कुठल्याही संघाला चॉईस चेंडू मात्र स्पर्धेमध्ये दिला जाणार नाहीये. चांगल्या धाबा मात्र या ठिकाणी वेगानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचं कारण जयेश चांगल्या ट्रॅकवरती बॅटिंग करतोय, चांगल्या रिदमवरती आहे आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर फलक्यावरती एकूण 20 धावा लागलेल्या आहेत. तसं जर पाहिलं तर तुमचा टायमर ऑन आहे याची सुद्धा आपण लक्ष वेधायचं आहे. कारण जर तुम्ही अतिरिक्त वेळ खर्च केला तर मात्र तुम्हाला त्याचा भुर्दंड भोगावा लागू शकतो. स्टँड अँड डिलिव्हर पुन्हा एकदा उडवला हवेत, लॉंग ऑनकडे क्षेत्ररक्षक हो, जम्पिंग जपाक झेल ओसामा पटेल, लाजबाब कॅच लागणार हा दुसरा धक्का टीम चिरबाज फुटबॉल शहरी संघाला. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी विश्वनाथजी भुईर आणि सन्माननीय नितीनजी फरडे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज भुईरगावची स्पर्धा आणि भुईर गावातील आता प्रत्येक व्यक्तिमत्व या स्पर्धेकडे आता वाटचाल करतायत. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि या ठिकाणी गोलंदाजाचं स्वागत करतोय फलंदाज जय शिलार, परंतु त्याची विकेट्स मात्र या ठिकाणी फरदीनने प्राप्त करून दिली आणि जबरदस्त मात्र तो झेल आपण ओसामा पटेलचा पाहिला. आपण स्वतःला स्टेज केलं, जागेवरती हवेत उडी घेतली आणि अगदी आपल्या उंजलीमध्ये तो चेंडू त्याने कैद केलाय. दुसरा धक्का लागला या ठिकाणी चिरबा बाशेर संघाला आणि ज्या खेळाडूसाठी आपण पाहतो की चर्चा सुरू होती तो खेळाडू होता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर माटी महेंद्र मागे. महाराष्ट्रात नव्हे तर मात्र महाराष्ट्राच्या अगदी पलीकडे जाऊन सुद्धा मात्र या खेळाडूंना आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय आणि तदनंतर पहा पहिल्या चेंडूत त्याने मात्र योग्य रीतीने सन्मान दिला, हलक्या त्याने मात्र चेंडू फक्त दिशा दाखवली. जोपर्यंत डीपवरून 1700 चेंडूवरती पोहोचतायत तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी महेंद्रला मिळाली आणि पावशेल स्वतःचं खातं मात्र त्यांनी ओपन केलेलं आहे. चिरोबास्फोट वाशेरा संघाचा सुद्धा मात्र रेकॉर्ड्स या खेळपट्टीवरती चांगल्या प्रमाणे आपण पाहिलेला आहे. अनेक वर्षापासून हा संघ या क्रीडांगणावरती खेळताना त्यांना आपण पाहिलेला आहे आणि पूर्वी याच मैदानावरती ते सराव सुद्धा करायचे. सध्या त्यांच्याकडे आता मात्र प्रोफेशनल क्रीडांगण जरूर उपलब्ध आहे, परंतु या खेळपट्टीचा त्यांना मात्र चांगल्या प्रमाणात अंदाज आहे. पुन्हा मात्र पाहू शकाल फक्त दिशा दाखवली, चेंडू गॅपमध्ये चाललाय, तडम्यांचा क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली गेलीपर्यंत पोहोचलाय तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आज सावधगिरी बाळगतोय माहिती जणू काही वादळ येण्यापूर्वीची ही शांतता असावी, कारण स्वतःला मात्र त्या ठिकाणी तो सेट करतोय, थोडासा सेटल होण्याचा तो प्रयत्न करतोय आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना
23 धाबा फलकामध्ये पाहायला मिळतात. रिबसचा फटका जरूर बाहेर काढण्याचा प्रयत्न शुभमने केलाय, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला आणि या शर्यतीने 2 षटकांचा केले या ठिकाणी संपन्न. परदीच्या विरोधात पाहू शकाल एक सिक्सर जरूर आला जयेशच्या बॅटमध्ये, परंतु वापसी त्याने चांगल्या प्रमाणे केली. एक विकेट सुद्धा मात्र त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये रेहाननं 13 खर्च केला, तर दुसऱ्या षटकामध्ये फरदीन रईसनं 10 धावा खर्च केल्या आणि आता तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी अत्ताउद्दीन रईस हा सुद्धा एक यंगस्टर गोलंदाज आहे आणि आज कुठेतरी चिंतेची कारण सुद्धा होऊ शकेल, ज्याप्रमाणे आज गोलंदाजांना मात्र रिलीज करत आहेत की जर रईस. परंतु ज्यावेळी आपण युवकांना संधी देतो त्यावेळी मात्र तुम्ही त्यांच्याकडे अपेक्षा करू शकता. त्यांना जर तुम्ही संधी देत राहिले तर जरूर त्यांना तो अनुभव येत राहणार आणि त्याचा मात्र आपल्या संघाला जरूर फायदा होऊ शकतो. आणि तो आज प्रयत्न तलवली संघाने केला आहे. जरूर मी उल्लेख करेन वाशिरा संघाचा की अनिकेत असेल, शुभम असेल, हे सुद्धा पूर्वीला पाहिलं तर अगदी यंगस्टर होते, परंतु ते जसे खेळत गेले तो अनुभव त्यांच्याकडे येत राहिला आणि आज प्रोफेशनल क्रिकेट ते मात्र खेळत आहेत. PTCमध्ये असेल किंवा व्यतिरिक्त ज्या संघा स्पर्धा पाहतोय त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र हे खेळाडू चांगल्या प्रमाणे खेळत आहेत. हो, चांगला चेंडू एक्स्ट्राच्या रोखणं आणि आय थिंक चालू सीझनमध्ये शुभमनं गोल्डन सिक्सरनं एक स्पर्धा सुद्धा जिंकली होती. तलवली संघाची आय थिंक गोल्डन चौकार तो आपण पाहिला होता. पण त्याच्याकडे अनुभव तो आलेला आहे. यानंतर होणारा सामना जय बजरंग चिंचोली विपक्ष अर्जुली 11 अर्जुली. दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी सज्जरा परंतु या ठिकाणी जबरदस्त चेंडूच्या हाताली जॉर्करचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सक्सेस होतो आणि महेंद्रला मात्र त्या ठिकाणी लागोपाठ दोन्ही चेंडूवरती त्याने बीट केलाय. युवा आहे, टॅलेंट आहे आणि आज तो टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करतोय एक महान खेळाडू महेंद्र मागे समोर. परंतु आता महेंद्र मागेची रणनीती काय असेल. हो, पुन्हा डॉट बॉल. क्या बात आहे. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा या गोलंदाजासाठी टाळा व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त परफॉर्मन्स सध्या आपण पाहतोय. आज किर्तनानं जरूर त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतोय. कारण पहिल्या 3 चेंडूचा आपण विचार केला तर एकही धाव तरी खर्च केली नाहीये. आणि जी आपण काल जी स्पर्धा संपन्न केली आम्ही देवलीकर चषक, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र चांगला परफॉर्मन्स या गोलंदाजाचा आपण पाहिला. विकेट मारा करतोय आणि माहितीला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. अगदी त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू होता आणि त्याने मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 7 धावांसाठी षटकार. सिक्सर आलाय. चेंडूची आपण पूर्तता लगेच करायची आहे. अत्ताउद्दीनच्या विरोधात येणारा हा पहिला मॅक्झिमम सिक्सर पाहिला माहिती महेंद्र मागेच्या बॅटमधून निघणारा. आणि जरूर पाहतोय की माजी क्रिकेटपटू तलवलीचे आसिर रईस यांचे ते सुपुत्र आहेत अत्ताउद्दीन रईस. चला आपण या स्पर्धेचे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पहिल्याच पोहोचवलेले आहेत. चेंडू कुठल्याही शरीराला मात्र जर हरवला गेला तर तुम्हाला नवीन चेंडूवरती खेळ सुरू ठेवायचा आहे. पहिल्या सिक्सर आणि सिक्सरच्या सहाय्यानं 29 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे. अजून एक पिकअप शॉट, जबरदस्त फटकाने चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सलगचा दुसरा सिक्सर माहितीच्या बॅटमधून निघतोय. पहिली 3 चेंडू जर आपण पाहिले तर कुठेतरी तलवली संघाच्या बाजूने राहिले, अर्थात अत्ताउद्दीनच्या बाजूने पाहिले, परंतु मागील 2 चेंडूचा मात्र चांगला खरबूज समाचार घेतलाय माटे महेंद्र मागेनं. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर पाहिले की या शेवटच्या चेंडूवरती सिक्सर येणार का आणि क्षमता जर ठेवतोय माटे महेंद्र. चांगला फिनिशर आहे. टेनिस बॉल क्रिकेटवरती आपण नेहमीच त्याचा खेळ पाहत असतो. फुल टॉस, गुड ना टेक.
और सिक्सर देख लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 सिक्सर आणि मात्र पाहू शकाल हा षटक जो होता अत्ताउद्दीनने सुरुवात चांगली केली परंतु व षटकाचा जो अंत राहिलाय तो कडवट राहिला कारण मागील 3 चेंडूमध्ये धावा खर्च केला त्याने 18 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल 41 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाच्या. या स्पर्धेतील दुसरी सिक्सर हॅट्रिक पाहिली आणि याच इनिंगमध्ये त्या दोन्ही सिक्सर हॅट्रिक आपण पाहिल्या. प्रथमतः जय शिलानं 3 चेंडूमध्ये 3 सिक्सर लगावले आणि तदनंतर माहिती महेंद्र मागेच्या बॅटमधून आपल्याला 3 चेंडूमध्ये 3 षटकार पाहायला मिळाले आणि त्या मात्र डाबातील शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अफजल शेख. धाबा चांगल्या प्रमाणे पाहायला मिळतात. यानंतर शेवटची लढत अर्जुली 11 अर्जुली विपक्ष जय बजरंग स्पोर्ट चिंचवली आणि या सीझनचा विचार केला तर दोघांनी एक स्पर्धा जिंकलेली आहे आणि या दोघांमध्ये आपण फायनल सुद्धा पाहिलेले आहे. सरस्वती स्पोर्ट्स खालीच्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला आपल्याला बिग बॅटल इथं मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे. हो चांगली रणनीती मित्रमंडळींना कारण शुभमला हेच करायचं होतं कारण एका बाजूला मायटी आपल्या सोबतीला आहे त्याला मात्र आपण जास्त पंचाचा लेग बायचा इशारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाही. प्रयत्न चांगले होते कारण फाईन लेग लॉंग लेगकडे डीपमध्ये कुठला प्रोटेक्शन नव्हता आणि तिथून चेंडू मात्र त्याला काढायचा होता परंतु त्या प्रयत्नामध्ये तो असफल राहिला आणि अखेर अभ्यंतरी रूपाने मात्र या ठिकाणी गोलंदाज अफजलनं मात्र त्या ठिकाणी धाव खर्च केली. 47 धावा फलक्यावरती. या स्पर्धेतील उच्चांक आपण जर पाहिल्या तर जियांशी 11 विकी स्पोर्ट कुक्षे संघाच्या नावावरती सध्या आपण पाहतो 56 धावा त्याने जोडल्या होता आणि तो रेकॉर्ड आता मात्र इथून मोडला जाणार का. पुन्हा लेग स्टंपवरती मारा पाहायला मिळतोय. फलंदाजाने पाहिलं तर एक्झॅक्टली एक धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. बॅटची कडा नाहीये हेच पंच परेश महाजन सरांनी मात्र दर्शवलं आणि आता मात्र स्ट्रायकिंगला पुन्हा आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्र मागे की आता तो चेंडू पुढे पाठवणार का की एखादी विकेट्स मात्र इथे अफजल आपल्या टीमसाठी इथून प्राप्त करून देणार. तलवली विपक्ष वाशिरे अशी सध्या आपण लढत पाहतोय. ओ फुल टॉस आणि ही लेंथ कशी तो मिस करणार. जबरदस्त मात्र या ठिकाणी मिडल केला आणि चेंडू सरळ लँडिंग झालं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. माटीच्या बॅटमधून निघणारा हा चौथा सिक्सर. जबरदस्त स्लॉग हिट 54 धावा फलक्यावरती चिरोबा वाशिरे संघाच्या पाहायला मिळत आहेत आणि मात्र पाहू शकल्या इनिंगचा आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक. आज जबरदस्त फलंदाजी महेंद्र मागेच्या वतीने पाहायला मिळाली. जय शिलाने सुद्धा मात्र चांगली सुरुवात आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचलाय. हो पुढे आलाय. पुढे येण्याचा प्रयत्न फुलटॉस वरती ड्राईव्ह केलाय. चेंडू चालला अगदी स्क्वेअरलेकडे. रिहान कडून मात्र तिथे चूक घडली गेली. थोडीशी मिस्टेक घडली. 2 धावा कंप्लीट आणि तिहेरीच्या प्रयत्नामध्ये त्या 3 धावा सुद्धा कंप्लीट पाहायला मिळत आहेत. जबरदस्त या ठिकाणी दोघांमध्ये रनिंग विरुद्ध विकेट पाहिलं आपण आणि 57 धावा इथे पाहायला मिळत आहेत. म्हणजे या स्पर्धेतील हायस्ट टोटल आपण या ठिकाणी पाहतोय. चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाने उभारलाय आणि आता मात्र 58 धावांचा लक्ष समोर असेल टीम तलवली स्पोर्ट तलवली संघासमोर. त्या धावाचा पाठलाग मात्र या ठिकाणी केला जाणार की त्या धाबाचं संरक्षण आता मात्र वाशिरे संघाचे गोलंदाज इथे करणार. तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघाचे संघटक आलेले आहेत. अर्जुली 11 अर्जुली विपक्ष जय बजरंग स्पोर्ट चिंचवली. चला दोघांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. मी विश्वनाथ भोईर आणि नितीनजी फरडे तर दोघांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करूया. चला आमचे दोन्ही मान्यवर विश्वनाथजी भोईर आणि नितीन फरडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोघांना नाणं दाखवतोय. एका बाजूला पाहू शकाल जय महाराष्ट्र मित्रमंडळ आणि दुसऱ्या बाजूला भोईरगाव चषक 2025 असा तुम्हाला या ठिकाणी कॉल द्यायचा आहे. चला जय महाराष्ट्र असा कॉल आहे चिंचवली संघाचा. ओ माय गॉड
ये तो बहुत लंबा गया. चला पुन्हा टॉस करूया आपण. भोईर साहेब जागेवरती टॉस उडू आपण, म्हणजे जेणेकरून जास्त दूर जाणार नाही. चला कॉल आहे जय महाराष्ट्र आणि तेच आलेलं आहे. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी जय बजरंग स्पोर्ट चिंचोली. सगळं पाहुण्याचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कालच तुम्ही स्पर्धा जिंकली, त्यानंतर आज आपल्याला नवीन स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालेले आहात. सध्या सायंकाळच्या सत्रामध्ये गावामध्ये वातावरण कसं होतं? चांगलंच वातावरण होतं आणि कार्यक्रम पण चालू आहे गावामध्ये, त्याच्यामुळे जास्त जल्लोष करायला भेटला नाही आम्हाला. मग तो जल्लोष जो पेंडिंग आहे तो मात्र तुमची जी कथा सुरू आहे ती झाल्यानंतर मात्र तुम्ही तो जल्लोष करणार की तो पेंडिंगच ठेवणार? नाही जल्लोष करण्यासमोर. म्हणजे अजूनही तुमची इच्छा आहे, हरकत नाही. टॉस किती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होतं आणि प्रतिस्पर्धी संघासमोर प्रथमतः काय करण्याचा निर्णय घेणार? फील्ड. ज्याप्रमाणे तुमचा खेळ सध्या राहिला एक्झॅक्टली तुम्ही एक क्रेडिट कोणाला देणार जेणेकरून जे आपले खेळाडू खेळतायत, एकोपाने खेळतायत, टीमवर्क पाहायला मिळतो, याचा क्रेडिट तुम्ही कोणाला देणार? सर्वच प्लेयर चांगले 100% देतात. फ्री एंट्री टुर्नामेंट आहे, कशा रीतीने ही स्पर्धा तू पाहतोयस? चांगला नियोजन केलं आहे आणि आम्हाला खेळायची संधी दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. चला तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आकाश, या हंगामामध्ये आपण सुद्धा एक स्पर्धा जिंकलेली आहे आणि या दोघांची लढत खालीच्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये झाली होती. तिथे तुम्ही वरचं ठरले, परंतु आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरमध्ये किती धावांचं लक्ष तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करणार? समोरची टीम पण चांगली आहे, तर आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. संघामध्ये काय आम्हाला चेंजेस पाहायला मिळेल, काही नवीन खेळाडू पाहायला मिळतील? आणि सेम टीम आहे. आपलं मत काय स्पर्धेबद्दल? नाही, फ्री टुर्नामेंट म्हणजे PTCमध्ये खेळवणं म्हणजे मोठा हृदय लागतो, पण ते प्रत्येक वर्षी करतात आणि चांगला आयोजक करतात आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल धन्यवाद. अजय, या आकाश, या मैदानावरती खेळण्याचा तुला कसा अनुभव राहिला आतापर्यंत? चांगला आयोजन आहे, चांगला ग्राउंड दिलेला आहे कोक्षावाल्यांनी पण, आणि इथं परत डे नाईट आणि मोठी टुर्नामेंट ठेवलं तर अजून चांगला होईल. माझं तर असं मत आहे की ते अजून मोठी टुर्नामेंट व्हायला पाहिजे, ते पण डे नाईटमध्ये पण ठेवायला पाहिजे. खूप चांगला ग्राउंड आहे. जरूर. आणि तुमच्या माहितीसाठी की या क्रीडांगणावरती डे नाईटची स्पर्धा तुमच्या भेटीस येत आहेत आणि ती स्पर्धा असेल जय हनुमान खांडवल बस संघाचे प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा याच ठिकाणी होणार आहे. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट, चांगला क्रिकेट तुमच्याकडून होईल या अपेक्षा बाळगतो आणि जाऊया आता कॉम्बॉक्समध्ये सज्ज होत आहेत. धाबांचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार हे ऐकवण्यासाठी अजय गर सर आता सज्ज होत आहेत. OTO कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद योगी. खेल की शुरुआत हो चुकी है. पहली गेंद पर स्विच इट किया था लेकिन कोई रन नहीं मिला है. रेहान के पास स्ट्राइक. 58 की चुनौती, इस बार बाहरी किनारा और विकेट कीपर के लिए एक आसान सा कैच. रेहान को लौटना होगा पेविलियन में. तलवली टीम को लगता हुआ पहला झटका. महत्वपूर्ण कड़ी कहीं ना कहीं तलवली टीम की बल्लेबाजी की. रेहान मुरुमकर टॉप ऑफ द ऑर्डर. कई बार हमने देखा है कि उन्होंने बहुत अच्छा स्टार्ट दिया है, पावर प्ले में तेज़ गति से रन्स बनाए हैं, लेकिन आज इस महत्वपूर्ण मुकाबले में खाता भी नहीं खोल पाए. 2 गेंदों का सामना किया, कॉट बिहाइंड आउट हुए हैं. रितेश के लिए ज़बरदस्त शुरुआत, और रितेश काफ़ी चर्चा में है. कौशिम्बी के टूर्नामेंट में भी काफ़ी तेज़ तर्रार गेंदबाजी की उन्होंने. हर टूर्नामेंट में जहाँ पर उनको मौका मिल रहा है एक्सप्रेस गेंदबाजी कर रहे हैं. वाशेरे एक्सप्रेस है सही मायनों में. युवा खिलाड़ी है लेकिन काफ़ी प्रतिभाशाली. नए बैटर ओसामा आए हैं. खिजर और ओसामा की जोड़ी अब क्रीज पर. रितेश राउंड द विकेट. इस बार लॉफ्ट कर दिया है सामने, मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑन के खिलाड़ी पहुंचे हैं जयेश. ओहो हो, जगल किया, काफ़ी जगल किया और आखिरकार कैच ड्रॉप. ये आसान अवसर कतई नहीं था लेकिन बेहतरीन एफर्ट. बहुत दूर से पहुंचे थे गेंद के नीचे. बिल्कुल स्ट्रेट डाउन द ग्राउंड शॉट खेला गया था ऑन द राइज. ओसामा भी एक आक्रामक बल्लेबाज है और आक्रामक बैटिंग की ज़रूरत. 2 रनों से खाता खुलता हुआ तलवली स्पोर्ट्स का. अच्छी लेन पर रखी हुई गेंद, टॉप एज, और इसके साथ ही बैट्समैन का काम तमाम. शॉट फाइन लेग पर बढ़िया कैच. दूसरी सफलता इस ओवर में अपनी टीम को दिलाते हुए रितेश.
वाशिरे टीम की रणनीति आज बदली हुई नजर आ रही है। इससे पहले रितेश को पावर प्ले के बाद ही गेंदबाजी दी जाती थी, लेकिन आज नई गेंद थमा दी है कैप्टन ने, ये देखते हुए कि बढ़िया रिदम में है, अच्छी रफ्तार के साथ बॉलिंग करते हैं और अप फ्रंट कहीं ना कहीं वो काफ़ी सफल साबित हो सकते हैं। वैसा ही हो रहा है। इससे पहले जयेश को हमने देखा है जो कि निश्चित रूप से काफ़ी सफल भी रहे इस सीज़न में पहले ओवर में गेंदबाजी करते हुए, लेकिन आज रितेश पर भरोसा जताया गया है। नए बैट्समैन तहा पटेल चिप किया है, दर्शनीय स्ट्रोक, फील्डर पीछा तो करेंगे लेकिन रोक नहीं पाएंगे। शानदार चौका। बहुत ही उम्दा स्ट्रोक, ये क्लासिक चौका तहा पटेल के बल्ले से। ज़्यादा जोर से खेलने का प्रयास नहीं किया, थोड़ी सी जगह बनाई अपने आप के लिए, हल्का सा इनसाइड आउट खेला था मिड ऑफ के ऊपर से। और क्या कमाल की टाइमिंग, पहला चौका तलवली स्पोर्ट्स के लिए। 58 रनों का पीछा करती हुई तलवली टीम चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे के विरुद्ध इस पहले राउंड के मैच में। आप देख रहे हैं भोईरगांव कप 2025, आज टूर्नामेंट का पहला दिन। जय महाराष्ट्र मित्र मंडल भोईरगांव की ये पेशकश है। कुकसे के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड से सीधा प्रसारण आप तक पहुंचाया जा रहा है। और बैक ऑफ लेंथ अच्छी गेंद, हार्ड लेन पर, लेकिन लाइन कहीं ना कहीं थोड़ी सी खराब रही, जिसके चलते अंपायर वाइड घोषित करते हुए। हालांकि जिस एंगल से हम देख रहे हैं, हम बिल्कुल इस समय मिड विकेट की दिशा में, और मुझे लगा कि शायद लाइन भी सही रहेगी, लेकिन अंपायर है वहां पर बिल्कुल स्टंप्स के सामने। लाइन खराब थी जिसके चलते वाइड घोषित किया है। स्कोर 7 रन, यहां से और 51 रन चाहिए। इस बार बढ़िया शॉट, बैकफुट पर जाने का मौका मिला और निकाल दिया है एक्स्ट्रा कवर के ऊपर से। एक और बाउंड्री प्राप्त करते हुए तहा पटेल। इम्प्रेसिव तहा पटेल, बहुत अच्छे टच में लग रहे हैं और क्या टाइमिंग है उनके पास, नेचुरल टाइमर नजर आ रहे हैं। जिस तरह से बैकफुट पर जाकर इस गेंद को निकाला, इससे पहले थोड़ा सा इनसाइड आउट वो ड्राइव लॉफ्टेड शॉट खेला था उन्होंने। ये दूसरी बाउंड्री तहा के बल्ले से। टीम का स्कोर 11 रन, पहले ओवर की समाप्ति। विकेट गिरा है बल्कि 2। रेहान मुरोमकर 0 पर आउट हुए, उसके बाद 2 रन बनाकर उसामा पटेल आउट हुए हैं। खीजर और तहा की जोड़ी क्रीज पर। खीजर को कोई गेंद खेलने का मौका नहीं मिला पहले ओवर में, लेकिन अब स्ट्राइक खीजर के पास। बचे हुए 3 ओवर्स में 47 रनों की आवश्यकता है तलवली स्पोर्ट्स को मैच जीतने के लिए। और जहां तक तलवली टीम का सवाल है, इस सीजन में ज़रूर शुरुआत उतनी अच्छी रही नहीं है, लेकिन पिछले टूर्नामेंट में अच्छा खेल पेश किया, क्वार्टर फाइनल तक पहुंचे थे आमी देवलीकर ट्रॉफी में। और जो आज प्लेइंग 11 हमको नज़र आ रही है तलवली टीम की, वही खिलाड़ी लगभग खेले थे आमी देवलीकर ट्रॉफी में। कई जो अनुभवी खिलाड़ी है, सीनियर क्रिकेटर्स है, उनको थोड़ा सा विश्राम दिया गया है, जिसमें अफसर रईस, लतीफ़ रईस जैसे खिलाड़ी है। यंगस्टर्स को मौका दिया गया है गेंदबाजी में। हमने देखा खासतौर पर अताउद्दीन ने पहले 3 गेंदों पर महेंद्र मागे को बांध कर रखा था, हालांकि उसके बाद पलटवार किया महेंद्र ने और लगातार 3 छक्के भी जड़े। तो सीखने के लिए तो बहुत कुछ है, सीखने की जिद होनी चाहिए आपके अंदर। जीवन हो या क्रिकेट, आपको हमेशा सीखते रहना चाहिए। और बच्चन साहब भी तो कहते हैं, सीखोगे तो जीतोगे। ओ बढ़िया शॉट, क्या कमाल का इंप्रोवाइज स्ट्रोक, रचनात्मक शॉट खीजर के बैट से। 4 रन। हमारे बीच चिंचौली के उद्योगपति प्रमोद फोड़से साहब का आगमन हुआ है, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। जय महाराष्ट्र मित्र मंडल भोईरगांव की ओर से मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ, आपको मंच पर आना है। वॉलेंटियर्स वहाँ पर ध्यान देना है और गेंद बाउंड्री के बाहर जाने के बाद तुरंत उसको मैदान में पहुंचाना है। वो बच्चन साहब की बात चल रही थी, सीखना बंद तो जीतना बंद, ये शायद वो कहते हैं सही। फिर से रिवर्स स्वीप का इस्तेमाल, इस बार उतनी सफाई के साथ खेल नहीं पाए खीजर। जयेश गेंदबाजी के लिए आए हैं, चौके के साथ स्वागत हुआ है उनका। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन। अच्छा मैच चल रहा है, रोचकता बरकरार है इस मैच में। समीकरण
16 गेंदों में अब 42 रनों की ज़रूरत है तलवली स्पोर्ट्स को। दोनों बल्लेबाज अच्छे टच में ज़रूर नज़र आ रहे हैं, लेकिन लंबी पारियां खेलनी होगी मैच को जीतने के लिए। खीजर 5 पर 8 पर बैटिंग करते हुए ताहा पटेल, ताहा के पास स्ट्राइक, जय चले, राइट आर्म ओवर द विकेट, ओवर पिच, बहुत ही करारा ड्राइव, बिल्कुल सामने। ओ बढ़िया कोशिश थी फील्डर की, लेकिन गेंद रुकी नहीं, गेंद स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। नजर आ रहे हैं, क्लासिक बैटिंग कर रहे हैं। बढ़िया गेंद, अच्छी वापसी। बोरगांव के माजी उप सरपंच दिनेश राउत साहब का शुभ आगमन होता हुआ आपका बहुत बहुत स्वागत है। जय शिलार तेज गेंदबाजी करते हुए, एक और बढ़िया यॉर्कर, और इस बार एज लगा है, बैट्समैन आउट। ताहा की पारी पर लगता हुआ पूर्ण विराम, तलवली स्पोर्ट्स को तीसरा झटका। जबरदस्त वापसी करते हुए जय शिलार, बिल्कुल यॉर्कर लेन पर गेंद, और बल्ले का बॉटम एज थोड़ा सा बाहरी वो हिस्सा लगा था, और क्या कमाल का कैच, एक ही हाथ से कैच लपका है महेंद्र मागे ने, शानदार कैच। ताहा अच्छा खेल रहे थे लेकिन लंबा नहीं खेल पाए, 12 रन बनाकर आउट। टीम का स्कोर 20 रन, और अब कप्तान आसिफ बल्लेबाजी के लिए आए हैं। 38 रन अभी भी चाहिए, मात्र 13 गेंदें शेष हैं। जाने दिया दिशा से भटकते हुए इस दफा जय शिलार, वाइड घोषित करते हुए अंपायर। अतिरिक्त के सौजन्य से स्कोर अब 21 पर पहुंचता हुआ 3 विकेटों के नुकसान पर। जरूर यहाँ पर थोड़ा सा पलड़ा भारी कहा जा सकता है चोरोबा स्पोर्ट्स वाशेरे का, लेकिन खीजर अभी भी मौजूद है। आसिफ भी कभी भी बड़े बड़े प्रहार कर सकते हैं, काबिलियत रखते हैं दोनों बल्लेबाज, पलटवार करने की हैसियत रखते हैं। तेज तर्रार गेंद फुलर लेन पर ड्राइव किया, थोड़ी जगह बनाई थी, सामने खेला है, फील्डर मौजूद लॉन्ग ऑफ पर, केवल 1 रन। खाता खोला यहाँ पर आसिफ का, और इसके साथ ही दूसरे ओवर की समाप्ति। स्कोर 22 रन, 3 विकेटों के नुकसान पर। अभी भी 2 ओवर्स बचे हुए हैं, बचे हुए 2 ओवर्स में 36 रनों की ज़रूरत है, यानी कि ठीक 18 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की आवश्यकता है। गेंदबाजी में अब बदलाव होगा, 4-4 ओवर के मैचेस, फ्री एंट्री टूर्नामेंट आप देख रहे हैं। भोईरगांव चषक 20-25, ये 20-25 साल अब समाप्ति की तरफ बढ़ता हुआ, अंतिम 3 दिन बचे हैं, और साल के आखिरी दिन अर्थात 31 को समापन होगा इस टूर्नामेंट का। तो देखना है कि कौन सी टीम इस कैलेंडर ईयर को अच्छी तरह से फिनिश करती है। अभी तक जो 6 टूर्नामेंट्स हुए हैं पीटीसी में, 6 अलग अलग विजेता रहे हैं। विकी स्पोर्ट्स कुक से, चिरोबा वाशेरे, आरजोली स्पोर्ट्स आरजोली, श्रीराम जाम्बुलपाड़ा, ओमसाई पडगा और जय बजरंग चिंचवली, इन टीमों ने एक एक कप को जीता है। पीटीसी में किसी भी एक टीम की अब हुकूमत रही नहीं है। रोहित की पहली गेंद, पुल कर दिया है, गेंद हवा में, फील्डर उसके नीचे, और एक आसान सा कैच, आसिफ आउट। आज हीरामन टीम में नहीं है, रोहित को यहाँ पर मौका दिया गया है, और क्या बढ़िया शुरुआत, जरूर शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, लेकिन आसिफ उसको डिपॉजिट नहीं कर पाए बाउंड्री के बाहर। मिड विकेट की दिशा में छक्का जड़ने का प्रयास था, पुल किया था, लेकिन ऊपर गई गेंद, ज़्यादा दूर नहीं, और एक अच्छा कैच डीप में। नए बैटर मैनुद्दीन आए हैं बल्लेबाजी के लिए। 11 गेंदों में अब 36 रन चाहिए तलवली स्पोर्ट्स को यह मैच जीतने के लिए। हल्के हाथों से टर्न किया है, और केवल सिंगल की ही कोशिश है, क्योंकि खीजर को स्ट्राइक पर लाना है। अब सारा दारोमदार खीजर रईस के कंधों पर।
एक बहुत ही महान बल्लेबाज है खिजर रईस। किसी भी गेंदबाजी आक्रमण को तहस नहस करने की क्षमता रखते हैं और काफ़ी शॉट्स है उनके पास। मैदान के चारों तरफ खेलने की क्षमता रखने वाले खिजर रईस सलामी बल्लेबाज तलवली स्पोर्ट्स के। और कहीं ना कहीं अब कहा जा सकता है कि उम्मीद की आखिरी किरण। 10 गेंदों में 35 रन चाहिए। चिरुबा वाशिरी की हम यदि बात करें तो कई सीनियर खिलाड़ी है, लेकिन ये सीनियर खिलाड़ी खासतौर पर विश्वास मांगे उन्होंने अपना ओपनिंग का जो स्लॉट है वो खाली कर दिया यंगस्टर्स के लिए। अनिकेत जैसे बैटर को उन्होंने मौका दिया और अनिकेत ने पिछले टूर्नामेंट में अर्धशतकीय पारी खेली थी। यंगस्टर्स को ज़्यादा से ज़्यादा मौके देने का प्रयास करती है चिरुबा वाशिरे। बल्ले के अंदर लगी है, फील्डर मौजूद डीप में और 2 रन लेना चाहते थे बल्लेबाज मैनुद्दीन, लेकिन मौका कहाँ पर था, रन आउट। पारी लड़खड़ाती हुई इस समय तलवली स्पोर्ट्स की 58 रनों का पीछा करते हुए 5वां विकेट गिरा है और केवल 24 रन स्कोर बोर्ड पर। समीकरण और कठिन होता हुआ। 9 गेंदों में 34 रन चाहिए। अगला मैच खालिंग के टूर्नामेंट की 2 फाइनलिस्ट टीमें आमने सामने। जय बजरंग चिंचोली बनाम आरजोली स्पोर्ट्स। एक और बड़ा मैच रहेगा। आज कुल मिलाकर 11 टीमें खेल रही है इस टूर्नामेंट में, तो अगला मैच जो है वो पहले राउंड का आखिरी मुकाबला रहेगा। उसके बाद सेकंड राउंड के मैचेस की शुरुआत होगी। अमर स्पोर्ट्स कास्टने टीम को भी हम सेकंड राउंड के मैच में जरूर देखेंगे। अताउद्दीन आए हैं, आते ही ऑन दी अब हवा में खेल दिया है। फील्डर थोड़े से दूर बाउंस पर फील्ड करते हुए मात्र 1 रन मिलेगा। मैनुद्दीन की जो कोशिश थी वो यही थी कि वो स्ट्राइक अपने पास ना रखे, खिजर को ही स्ट्राइक पर लाए, जिसलिए हमने देखा कि जिस वजह से उन्होंने दूसरे रन की कोशिश की थी, लेकिन गेंद सीधे फील्डर के पास चली गई थी और रन आउट हो गए। 8 गेंदे 33 रन। रोहित हवा में खेलना चाहते थे, लेकिन इनसाइड एज लेकर गेंद तेज ट्रैवल हो रही है डीप स्क्वायर लेग पर। बढ़िया क्षेत्ररक्षण, फील्डर्स का अच्छा योगदान चिरुबा स्पोर्ट्स वाशिरी टीम के लिए। बॉलर्स को अच्छा सपोर्ट मिलता हुआ और इसीलिए लगातार मजबूत स्थिति में जा रही है इस मैच में चिरुबा स्पोर्ट्स वाशिरी टीम। बेहतरीन ओवर साबित होता हुआ। केवल 4 रन अभी तक खर्च किए हैं रोहित ने, एक सफलता उनके खाते में। ओवर की आखिरी गेंद लेकर रोहित राइट आर्म राउंड द विकेट। लोफुल टॉस, स्लॉक स्वीप करना चाहते थे, फिर से टाइम नहीं कर पाए ठीक तरह से। रन मिल सकता था लेकिन खिजर ने मना कर दिया है अताउद्दीन को और इसके साथ ही एक और कामयाब ओवर की समाप्ति। स्कोर मात्र 26 रन 5 विकेटों के नुकसान पर। बत्तीस रन चाहिए, 6 गेंदें शेष। करिश्माई बल्लेबाजी की जरूरत है, खिजर द्वारा वो उम्मीद की जा रही है। बहुत ही कम बार ऐसा टेनिस क्रिकेट के खेल में हुआ है, चाहे फिर ग्रामीण टेनिस क्रिकेट की हम बात करें, सिटी क्रिकेट हो भिवंडी का, या फिर ऑल इंडिया ओपन फॉर्मेट। बहुत कम मौके ऐसे रहे हैं जहां पर आखिरी ओवर में 30 या फिर उससे अधिक रन्स बनाकर टीमें जीती हो। कारिवली के पप्या खारिक का जिक्र इसमें जरूर किया जाता है। 2 बार ऐसा कारनामा किया उन्होंने। एक और रितेश गेंदबाजी के लिए आते हुए। रितेश मागे, एक और यंगस्टर और बल्ले के बीच बीच लेकर तान दिया है। लाजवाब स्ट्रोक, काउ कॉर्नर के ऊपर से मैक्सिमम, पहली गेंद पर सिक्सर। खीजर के बल्ले से अपने टीम के लिए अभी भी डटे हुए हैं क्रीज पर और हिम्मत नहीं हारी है। क्रीज में थोड़ा सा पीछे चले गए, डीप चले गए थे, लेंथ बॉल थी, ज़्यादा रफ्तार नहीं थी और थोड़ा सा वेट करते हुए उठाकर खेला। अच्छी शुरुआत, बेस्ट पॉसिबल स्टार्ट टू दी ओवर फॉर तलवली स्पोर्ट्स। अब 5 गेंदे और 26 रन, यह है समीकरण। रनों का काफ़ी अच्छा बैकअप है गेंदबाज रितेश मागे के पास, लेकिन अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। शॉट ऑफ लेंथ, इस बार घुमा दिया है गेंद को, लेकिन मिस टाइम कर बैठे हैं फील्डर बहुत दूर। पहले रन नहीं लेना चाहते थे, अब देखिए दूसरा रन लेना चाहते हैं, वहां पर रन आउट हो जाएंगे बल्लेबाज।
और खीजर ही आउट हो चुके हैं। जी हाँ, तलवली स्पोर्ट्स के उम्मीदों पर एक और कुठाराघात और ये मैच कहीं ना कहीं उनके हाथों से निकलता हुआ। दो रन मेरे ख्याल से बन भी सकते थे, लेकिन खीजर ने पहले रन लेने की कोशिश नहीं की थी। पहले रन के लिए ही लेट स्टार्ट लिया था और वही वजह रही कि दूसरा रन मिलना लगभग असंभव सा हो गया था। दूसरे रन के चक्कर में खीजर रेस पेविलियन की राह पर लौटते हुए रन आउट होकर तलवली टीम पूरी तरह से बैकफुट पर कही जा सकती है। अब 4 गेंदों में 25 रन चाहिए, चेजिंग कंपलसरी। फरदीन नए बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर रहेंगे क्योंकि उसी एंड पर विकेट का पतन हुआ है। इस मैच में एक बार फिर से महेंद्र माघे ने दिखा दिया कि उनको क्यों बेस्ट फिनिशर कहा जाता है टेनिस क्रिकेट के खेल में। 34 रनों की शानदार पारी खेली। उससे पहले जयेश ने लगातार 3 छक्के जड़े थे, 18 रन बनाए। महेंद्र ने भी अपनी पारी में लगातार 3 छक्के जड़े। वो गेंदबाजी में कलेक्टिव बॉलिंग एफर्ट, सभी गेंदबाजों ने अच्छा प्रदर्शन किया है। और बढ़िया शॉट, बहुत जल्दी लेंथ को पिक करते हुए घुमाया है और डीप स्क्वायर लेग को क्लियर करते हुए लाजवाब स्ट्रोक, 6 रन। बहुत ही आकर्षक स्ट्रोक फरदीन के बल्ले से। और क्या यहां पर कोई एकाध अतिरिक्त गेंद होगी, मैच में वापसी हो सकती है तलवली की? जी हाँ, वैसा ही हुआ है। ये वाइड गेंद है। आप 3 गेंदों में 3 छक्के यदि बल्लेबाज लगाते हैं तो तलवली टीम मैच को जीत सकती है। 3 गेंदों में 18 रन चाहिए। मैच ऑन। और जिस तरह से फरदीन ने एक छक्का जड़ा है, कहीं ना कहीं उन्होंने उम्मीदें जगा दी है तलवली स्पोर्ट्स के लिए। आखिरकार क्रिकेट है, कुछ भी हो सकता है। रितेश अगली गेंद लेकर राइट आर्म राउंड द विकेट। इस बार भी बल्ला चलाया लेकिन अब की बार संपर्क नहीं बना पाए हैं और ये रही डॉट बॉल। अच्छी वापसी गेंदबाज रितेश माघे द्वारा। आसान नहीं होता एक युवा गेंदबाज के लिए ऐसे प्रेशरस सिचुएशन में गेंदबाजी करना। अब केवल औपचारिकताएं नजर आ रही है। अच्छा उछाले इस गेंद में, टॉप ऑफ द बैट लगी है। हुक किया जरूर है लेकिन टाइमिंग उतनी सटीक नहीं है। फील्डर मौजूद, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर सिर्फ 1 रन मिलेगा। अंतिम गेंद इस मैच की बची हुई है। जीत के दहलीज पर चरोबा स्पोर्ट्स वाशेरे। अच्छा प्रदर्शन इस सीजन में चरोबा स्पोर्ट्स वाशेरे का देखने को मिल रहा है। तलवली ट्रॉफी को उन्होंने अपने नाम किया। उस रोमांचक फाइनल मैच में अमर स्पोर्ट्स कासनी को मात दी थी। उसके बाद भी जो टूर्नामेंट्स हुए हैं उन्होंने ज़रूर अच्छा प्रदर्शन किया है। देखा परखा जाने दिया, लेग स्टंप के बाहर भटकते हुए वाइड। दोबारा करना पड़ेगा इस गेंद को। स्कोर 42 पर पहुंचा है और आखिरी गेंद में 16 रन चाहिए। पहले 2 ओवर्स में 11-11 रन आए थे, लेकिन तीसरा ओवर जो था वहां पर पूरी तरह से पिछड़ गई इस मैच में तलवली स्पोर्ट्स। बल्ले का किनारा पीछे, फील्डर रोकेंगे गेंद को और मैच समाप्त होता हुआ। आखिरकार इस मैच को जीत लिया है चरोबा स्पोर्ट्स ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम चरोबा स्पोर्ट्स। और तलवली स्पोर्ट्स की हार, हार्ड लक। चलते मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है माइटी महेंद्र माघे। 34 रनों की विस्फोटक पारी। ये मैच समरी आपके स्क्रीन पर। मात्र 12 गेंदों में 34 रन बनाए महेंद्र माघे ने, 6 गेंदों में 18 जयेश ने, जिसके चलते चरोबा स्पोर्ट्स ने बनाए 57 रन 2 विकेटों के नुकसान पर। एक विकेट रेहान मुरुमकर और फरदीन को मिला। अताउद्दीन और अफजल महंगे साबित हुए। जवाब में तलवली स्पोर्ट्स 4 ओवर में 43 तक पहुंच पाई 6 विकेटों के नुकसान पर। विकेट लगातार गिरती रही। खिजर ने प्रयास अच्छा किया, 14 रन। ताहा ने अच्छे क्लासिक शॉट खेले थे, 12 रन, लेकिन लंबी पारियां कोई भी नहीं खेल पाया। 2 विकेट्स रितेश के खाते में, 1 विकेट जयेश और 1 विकेट रोहित के खाते में। तो आखिरकार 14 रनों से ये मुकाबला जीतने में कामयाब हुई है चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे।